येतो. या सिद्धू, भावना, मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. आपल्याला निघायला हवं. सुखाने संसार करा, एकमेकांबरोबर अगदी आनंदाने नांदा. अगं आई नांदतीलच, कसे नाही नांदत ते बघते ना मी. अगं तू कसं बघणार बाळा? अय्यो अगं कशी बघणार म्हणजे? आता मी भावनाताई सोबत जाणार ना, तिची पाठराखीण म्हणून. आता पुढचे 2 महिने काय मी येत नसते. काय? दोन महिने? कसे झाले तुम्हा सगळ्यांचे चेहरे, बाप रे. आई नको काळजी करूस, मी काही या लव बर्ड्सच्या सुखी संसारात लुडबुड करायला जाणार नाहीये. नका काळजी करू, मस्करी करत होते मी. सुखाने नांदा हा. भावना, आता तू येच घरी, बघशीलच तुझ्यासाठी काय काय वाढून ठेवलंय मी. एक दिवस सुद्धा सुखाचा संसार करू देणार नाही मी. या आजीचा आवाज आता तरी बंद केलाय मी. आय रिअली होप दिस हॅज वर्कड. माझ्या आणि जानूमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचा आवाज असाच बंद करेन मी. आई, हे काय करताय? गृहप्रवेशाची तयारी? एकदा झालाय ना भावनाचा गृहप्रवेश, आणि तिची बहीण ती जान्हवी कुठे आहे पाहायला? नीलांबरी, सिद्धू आणि भावनाचं जेव्हा या आधी लग्न झालं होतं तेव्हा आपल्या सगळ्यांचाच विरोध होता. आपण कोणीच मनापासून तिचं स्वागत नाही केलं. एक मुलगी जेव्हा आपलं घरदार सोडून सासरी येते ना, ती नव्या उमेदीने येते. डोळ्यात काही स्वप्न असतात आणि अशा वेळेला जर सासरकडच्यांकडून आपुलकीने प्रेमाने तिचं स्वागत नाही झालं ना, तर ती खंत आयुष्यभर राहते. तर भावना इतक्या मोठ्या मनाची आहे, तिने मनात काहीच ठेवलं नाही. आणि आता आपल्याला ही चूक सुधारायची संधी मिळते ना, म्हणून मी ठरवलंय तिचं अगदी प्रेमाने आपुलकीने असं स्वागत करायचं आणि सगळ्या विधी अगदी मनापासून करायचे. बरं, हे भरतीये मी, तू बाहेर घेऊन जा. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली. जाणीवांचा फूल कोणी सांधला. एक मिनिट थांबा. ऐला तिरी पैल हाती लागला. रंगली मेहंदी नव्याने रंगली. एक झाले ऊन आणि सावली. कशाला एवढं सगळं? कशाला म्हणजे? लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच माझी सून घरात येतेय, मग तिचं मनापासून स्वागत नको करायला? आणि मुळात मी तिचं सून म्हणून नाही, माझी लेक म्हणून या घरात स्वागत करते. भावना, हे माप ओलांड आणि सौभाग्य, आनंद, भरभराट आणि सुख घेऊन माझ्या घरात ये. माझे बहर सारे तुझे, माझे प्रहर सारे तुझे. साऱ्या क्षणांवर नाव गेले कोरले माझे तुझे. हे बंध सोडले त्या क्षणी, जणू लाभली संजीवनी. चला, गृहप्रवेश छान पार पडलेला आहे. भावना, आता उखाणा होऊन जाऊ दे. अरे विषय काय, माझी बायको एकदम डास उखाणे घेते. बोल बोल.
करा सुरुवात. दळवींची लेक गाडेपाटलांची सून. दळवींची लेक गाडेपाटलांची सून. सिद्धिराजच्या प्रेमाने गेले मी भारावून. सुख दिलत, प्रेम दिलत, माया लावलीत भरभरून. अशा प्रेमळ सासरी सासरे होतात बाबा आणि सासू होते आई. या भरल्या घरात देवाकडे आणखी काय मागू बाई. आजींचं प्रेम म्हणजे दुधावरची साय आणि दादा वहिनी पाठीशी असताना आणखी हवं काय. या घराला लाभू दे सुख शांती, नको दुःखाची झळ. माझ्या घरासाठी उभं राहताना अंगात येऊ देत 10 हत्तींचं बळ. वा वा वा, किती सुंदर उखाणा घेतलायस भावना. खरंच सुखी राहा. सुखी राहा. तुमचा आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचला. अहो आपल्या जानूच्या आग्रहा खातर आपण भावनाचं पुन्हा एकदा लग्न लावायला तयार झालो आणि बघा हा म्हणता लग्न झालं, पाठवणी झाली. म्हणजे लक्ष्मी, गेला आठवडाभर जी काही धावपळ चालली होती ती आज संपली. उद्यापासून रुटीन सुरू. हो ना. पण एक मात्र खरं, आज भावनाची पाठवणी करताना पहिल्या वेळेला झालं होतं ना, तसंच मन पुन्हा एकदा जड झालं का. पण अहो पहिल्यांदा जेव्हा तिची पाठवणी केली होती तेव्हा मनाला एक रुखरुख होती. भीती वाटत होती की तिचा संसार कसा होईल, तिकडची मंडळी तिला स्वीकारतील की नाही, आपली भावना आनंदात राहील की नाही. पण आज तिला पाठवताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि सगळी रुखरुखच संपली बघा. अगदी बरोबर बोललीस. सिद्धू किती प्रेम करतो आपल्या भावनावर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेणुकाताई अगदी आईसारखी माया करतात तिच्यावर. अगदी खरंय. सिद्धूच्या प्रेमामुळे आपली भावना किती आनंदी राहायला लागली ना ग. आत्मविश्वास सुद्धा किती वाढलाय भावनाचा. हो ना. आणि म्हणूनच आज आपल्या मनात अजिबात काहीही रुखरुख नव्हती. मनात अजिबात काळजी नाहीच आता. सासूबाई एवढी का खोकते आई? चल बघूया. हे आई, सासूबाई, आई, सासूबाई काय झालं? आई, तुझा संतोषला बोलव पटकन. संतोष, संतोष, अगं सासूबाईनं बघ ना कशी उभळ आली. तू पटकन संतोषला हाक मार. हो आई, ते घरी नाहीयेत. घरी नाहीयेत? नाही ना. अरे देवा, आता गरजेच्या वेळेला कुठे गेला तो? ए, ऐक ना. सासूबाई काय झालं आजींना?